नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत भोगी हा सण का साजरा करतात. भोगी हा सण विशेषतः महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भोगी हा केवळ एक धार्मिक सण नसून तो परिवर्तन, स्वच्छता, नवी सुरुवात आणि निसर्ग पूजन ह्याचे प्रतीक आहे. भोगी सणाची पार्श्वभूमी. भोगी हा सण प्रामुख्याने मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. पौष महिन्याच्या शेवटी येणारा हा दिवस हिवाळ्याच्या समाप्तीचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा सूचक मानला जातो. भोगीच्या दिवशी मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याला खूप महत्त्वाचे आहे. भोगी ह्या शब्दाचा अर्थ त्याग करणे किंवा जुने सोडून नवीन स्वीकारणे असा होतो. ह्या दिवशी लोक आपल्या घरातील जुन्या व न वापरण्यायोग्य वस्तू काढून टाकतात आणि त्याचे दहन करतात. ह्यामागील भावना म्हणजे जुन्या सकारात्मक विचाराचा, वाईट सवयीचा आणि दुर्गुणाचा त्याग करून नव्या सकारात्मक जीवनाची सुरुवात करणे. भोगी व भोगीची आग. भोगी सणाची सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे भोगीची आग. पहाटेच्या वेळी लोक घराबाहेर किंवा गावाच्या मोकळ्या शिवारात जागेत आग पेटवतात. त्या आगीत जुने लाकूड, टोपल्या, गवत, कचरा इत्यादी टाकले जातात. ही आग म्हणजे जुने जाळून नवीन स्वीकारण्याचे प्रतीकच आहे. भोगीच्या आगीत ऊब घेणे हे थंडीपासून संरक्षणाचे साधन असले तरी त्यामागे सामाजिक एकोप्याचाही संदेश आहे. सर्व लोक एकत्र येऊन आग पेटवतात, गप्पा मारतात आणि आनंद साजरा करतात. भोगी व शेती संस्कृती. भोगी सणाच्या शेतीशी अतूट संबंध आहे. शेतकरी आपल्या बैलाची, शेतीच्या अवजाराची पूजा करतात. शेती हीच आपली उपजीविका असल्याची जाणीव ठेवून निसर्गाचे आभार मानले जातात. बैल पोळ्याप्रमाणेच भोगी हा देखील पशुपूजनाचा जुना सण मानला जातो. शेतीप्रधान भारतात ऋतुचक्रानुसार सण साजरे केले जातात. भोगी हा दिवस हिवाळ्याच्या शेवटचा सण असल्याने पुढील कृषी हंगामासाठी आशा आणि उत्साह निर्माण करतो. घरातील निरुपयोगी वस्तू काढून टाकून स्वच्छता राखण्यावर भर दिला जातो. मात्र आधुनिक काळामध्ये भोगीच्या आगीत प्लास्टिक, रबर ह्यासारख्या घातक वस्तू टाकल्या जात असल्याने प्रदूषण वाढते आहे. ह्यामुळे भोगी साजरी करताना पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यकच आहे. जुने लाकूड, शेणाच्या गोवऱ्या ह्याचा वापर करून भोगी साजरी करणे हे पारंपरिक आणि सुरक्षित मानले जाते. भोगी सण आपल्याला स्वच्छता आणि निसर्गप्रेम आणि जबाबदारीची जाणीव करून देतो. भोगी व सामाजिक ऐक्य. भोगी हा सण समाजातील सर्वात घटकांना एकत्र आणतो. जात-पात, गरीब श्रीमंत असा भेद न करता सर्व लोक एकत्र येतात. भोगीच्या आगीभोवती जमून लोक आपापसात संवाद साधतात, अनुभव शेअर करतात आणि सामाजिक नाते दृढ करतात. ग्रामीण भागात भोगी हा सण विशेषतः उत्साहात साजरा केला जातो. गावातील सर्व कुटुंबे एकत्र येऊन सण साजरा करतात. त्यामुळे सामाजिक सलोखा वाढतो आणि भोगी व स्त्रियांचे स्थान. भोगी सणामध्ये स्त्रियांचे योगदान विशेष महत्त्वाचे असते. घराची स्वच्छता, रांगोळी काढणे, नवीन वस्तू आणणे, देवघर सजवणे ह्यामध्ये स्त्रिया पुढाकार घेतात. अनेक ठिकाणी भोगीच्या दिवशी तर स्त्रिया एकत्र येऊन गाणी म्हणतात, पारंपरिक खेळ खेळतात आणि ह्या सणाच्या निमित्ताने स्त्रियांना आपल्या कष्टांचे फळ अनुभवायला मिळते आणि सामाजिक सहभागाची संधी मिळते. भोगी आणि नवीन सुरुवात. भोगी हा सण नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. जुन्या वस्तू, जुन्या आठवणी, दुःखद अनुभव मागे टाकून नव्या आशा, नव्या संकल्पासह पुढे जाण्याचा हा दिवस आहे. मग संदेश भोगी देतो. त्यामुळे हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस अनेक
व ताणतणावांना सामोरे जातो. भोगीसारखा सण आपल्याला थांबून विचार करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची संधी देतो. आधुनिक काळातील भोगी आधुनिक जीवनशैलीमुळे भोगी सणाचे स्वरूप काहीसे बदलले आहे. शहरामध्ये भोगीची आग लावण्यावर निर्बंध असतात, तरीही लोक घर स्वच्छ करून, जुन्या वस्तू दान करून भोगी साजरी करतात. काही ठिकाणी भोगीच्या दिवशी तर भोगीचा दिव वृक्षारोपण स्वच्छता अभियान राबवले जाते. यातून भोगी सणाचा मूळ संदेश टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. भोगी व संस्कृती व जतन. भोगी सण आपली भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य करतो. परंपरा, रूढी, सण, उत्सव ह्यामुळे पुढील पिढीला आपल्या सांस्कृतिक वारसाची ओळख मिळते. भोगी सण साजरा केल्यामुळे मुलांमध्ये निसर्गप्रेम, स्वच्छतेची सवय आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होते. भोगी हा सण केवळ अग्नीपुरता मर्यादित नसून तो त्याग, परिवर्तन, स्वच्छता, निसर्ग पूजन आणि सामाजिक ऐक्य याचा संदेश देतो. जुने सोडून नवीन स्वीकारण्याची शिकवण तो देतो. भोगी आपल्याला देते. आधुनिक काळात भोगी साजरी करताना पर्यावरणाचा विचार करून पारंपरिक आणि सुरक्षित पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. भोगी सण आपल्याला नवे जीवन, नवी दिशा, नवे विचार आणि सकारात्मक विचाराचीच प्रेरणा देतो. त्यामुळे भोगीचे महत्त्व केवळ धार्मिक न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही अत्यंत मोठे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.